हॅलो फ्रेंड्स, कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट खनिज आहे। त्यामुळे दररोज आपण 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्या शरीरात गेलं पाहिजे। तर त्यासाठी असे कुठले पदार्थ आपण आहारात घ्यायला हवेत ते आज आपण पाहूया। तर बऱ्याच जणांना वाटतं की दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्येच कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं आणि आम्ही तेवढं पुरेसं घेत नाही। त्याचबरोबर कॅल्शियम जर जास्त प्रमाणात घेतलं तर आम्हाला किडनी स्टोन तर होणार नाही असं देखील बऱ्याच जणांना शंका असते। तर आज तुम्हाला मी त्याचं सोल्युशन सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं अर्थात दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये कॅल्शियम असतंच, परंतु 100 ml दुधामध्ये फक्त 135 मिलीग्रॅमच कॅल्शियम आपल्याला भेटतं। त्याचबरोबर ताक आणि दही यामध्ये देखील मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे ते देखील बेस्ट ऑप्शन आहे। दुसरं म्हणजे तीळ। येस, तिळामध्ये साधारण 100 ग्रॅम तिळामध्ये 975 एवढं कॅल्शियम आपल्याला भेटतं। त्यामुळे तिळाचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा। आता उन्हाळा आहे त्यामुळे दररोज नको, पण आठवड्यातून 1 ते 2 वेळा तर तिळाचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा। तिसरं म्हणजे नाचणी। नाचणी हा बेस्ट सोर्स आहे कॅल्शियमचा। तर साधारण 100 ग्रॅम नाचणीमध्ये तुम्हाला 360 मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम भेटतं। चौथा पदार्थ आहे तो म्हणजे कुळीथ। येस, कुळिथामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं आणि कुळिथाचं सूप किंवा कुळिथाचे कुठलेही पदार्थ जर तुम्ही आहारात घेतला तर किडनी स्टोनचा त्रास देखील तुमचा कमी होऊ शकतो। त्यामुळे याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे फुटाणे।